आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र प्रासंगिक. देशभरात 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि काही विधानसभांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणूक निकालाबाबत राजकीय विश्लेषक ओंकार जोशी यांनी केलेलं विश्लेषण आज प्रासंगिक या सदरात आपण ऐकणार आहोत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची 15 वर्षांची सत्ता परवा संपुष्टात आली. विधानसभेच्या 294 जागांपैकी भारतीय जनता पक्षानं 207 जागा जिंकल्या, तर ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातल्या तृणमूल काँग्रेस पक्षाला अवघ्या 80 जागांवर समाधान मानावं लागलं. खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भवानीपूर मतदारसंघातून भाजपचे सुवेंदू अधिकारी यांनी 15,105 मतांनी पराभव केला. पश्चिम बंगालमध्ये यंदाच्या निवडणुकीत वाढलेला मतदानाचा टक्का आणि एकूणच या निवडणूक निकालाबाबत ओंकार जोशी म्हणाले, नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगालच्या इलेक्शनचं विश्लेषण करताना मी असं म्हणेल की जी इलेक्शन होती, ही इलेक्शन केवळ लोकशाहीची एक प्रक्रिया म्हणून त्याकडे पाहिलं नाही पाहिजे. किंवा काल झालेलं जे काही मतदान आहे, 92% असं सर्वोच्च मतदान झालं आहे, ते मतदान काही लोक असं म्हणत होते की ज्या मतांचा टक्के वाढले त्यामध्ये काहीतरी गोळ आहे. मुळातच मतदार कमी केले. जे काही मतदान कोणी मृत झालेलं आहे, कोणी काही कारणांनी त्या ठिकाणी राहत नाही, ज्यांचं नाव इतर ठिकाणी नोंदवलेलं आहे, आणि काही बांगलादेशी लोक जी जाणीवपूर्वक त्या लिस्टमध्ये घुसलेले होते, अशी लोक बाजूला काढले. म्हणजे एकूणच टोटल कमी झाले. ज्या ठिकाणी आधी 150 लोक आउट ऑफ 150 असो, 150 पैकी 90 लोक मतदान करायचे, तिथे आता 120 पैकी 90 लोकांनी मतदान केलंय, म्हणून तो टक्का जास्त दिसतोय. आणि कालच्या निकालाचा जर विचार केला तर तो केवळ निकाल नाहीये, ती केवळ मिळालेली मतं नाहीये. तिथला हिंदू समाज, तिथला जो काही शोषित पीडित समाज, अनेक वर्षांपासून ममताच्या राज्यकर्त्यांच्या धाकामध्ये राहणारा समाज होता, जो मत टाकायला सुद्धा बाहेर पडताना घाबरायचा. ज्या ममता बॅनर्जींनी आजपर्यंत ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर घोळ केले, असं तिथल्या भाजपच्या आणि अन्य, म्हणजे जो भाजपचा पण नाही आहे पण तो ममताचा पण नाही, अशाही लोकांना हे मान्य केलंय तिथल्या लोकांनी. अशी जी काही त्यांचं वर्तणूक होतं, त्यांची जी काही दडपशाही होती, याच्या विरोधात लोक बटन दाबायला सुद्धा घाबरायची. तर अशा वेळेस लोकांना, ज्यावेळेस अमित शहांना हे कळालं, भारतीय जनता पक्षांना हे कळालं की ही निवडणूक ही प्रचंड भीतीमुक्त वातावरणात झाली पाहिजे. ह्या सर्वात मोठं जर भारतीय जनता पक्षाचं यशाचा सगळ्यात मोठा जर वाटा कोणता असेल तर ते भाजपने भीतीमुक्त वातावरणामध्ये निवडणूक करून दाखवली. आणि तिथल्या हिंदू समाजाला भीतीमुक्त वातावरणाचं आश्वासन मिळाल्यानंतर तिथलं ते जे काही सगळं वातावरण तयार झालं होतं, त्या वातावरणानंतर हिंदू समाजाने रस्त्यावर उतरून भरभरून मतदान भारतीय जनता पक्षाला केलेलं आहे. कोणत्याही राज्यामध्ये असं चित्र आजपर्यंत दिसलं नाही की भारतीय जनता पक्ष जिंकल्यानंतर हावडासारखे ब्रिज असतील किंवा अनेक सोशल मीडियावरती आपण बघतोय की लोक विजय जुलूस काढतायत, अगदी लाख लोक रस्त्यावर आहेत, डीजे लावून लोक नाचतायत. तर ही भारतीय जनता पक्षाची कार्यकर्ते नाही आहेत, सगळे असतीलही त्यातली, मान्य आहे, ती काही सगळीच अजिबात नागरिकच या कॅटेगरीतले आहेत असं नाहीये, पण जवळपास 80% जास्त लोक नागरिक या कॅटेगरीतले आहेत. त्यांना काही लोकांनी सोशल मीडियावरती वक्तव्य होताना असं सांगितलंय की आम्हाला आज भारताचा स्वातंत्र्य दिन आम्ही आज परत सेलिब्रेट करतो आहोत, असं आम्हाला जाणवत आहे. आणि साहजिक आहे की तिथे पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशमधून येणारे जी काही लोक होते, म्हणजे व्यवस्था अशी होती, हे व्हेरीफाईड आहे, हे सिद्ध झालेलं आहे, इथे हे सगळ्या रेकॉर्ड्समध्ये आहे की बांगलादेशमधून भारतामध्ये येणारा नागरिक तो बॉर्डर क्रॉस करायच्या आधी त्याचं पश्चिम बंगालमध्ये आधार कार्ड काढलं जायचं, आधी त्याचं पश्चिम बंगालमध्ये मतदान कार्ड काढलं जायचं, त्याला आधी नागरिक बनवायचं. आणि इकडे आणल्यानंतर ममता बॅनर्जी सरकार त्यांना फार आपलंसं वाटायचं, आणि वाटेल ते त्या लोकांनी इथे येऊन केलं. तरी पण सरकार म्हणून किंवा ममता बॅनर्जी स्वतःची विचारधारा वगैरे मला माहित नाही की फार जास्त त्या विचारधारेच्या राजकारणात राहिल्या नाहीत. त्यांनी त्यांची विचारधारा ही फक्त मुस्लिम दार्जिनीच केल्याचं आता शेवटच्या काही महिन्यामध्ये तर अजूनच जास्त प्रकारचे तिथे जाणवलं. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या मूळ तृणमूल काँग्रेस जो विचार घेऊन त्यांनी स्थापन केला होता, त्या विचारापासून त्या दूर भरकटल्या. आणि साहजिक राजकारणामध्ये आपल्या स्वतःच्या राजकीय पक्षाच्या विचारसरणीपासून दूर भरकटलेल्या लोकांचे हाल काय झाले ते गेल्या 15 वर्षात भारतीय जनता पक्षाच्या सरकार आल्यानंतर इतर पक्षांना जाणवलंय. मूळ मला असं वाटतं की विरोधक जे राजकारण करतात त्या सगळ्यांमध्ये एक जर कॉमन गोष्ट कोणती असेल तर ते त्या पक्षाच्या स्थापनेला जी त्यांची विचारधारा होती
त्या विचारधारेपासून ते दूर गेलेत आणि केवळ मुस्लिम धार्जिणे केवळ एक मोठं पॉकेट बघायचं आणि त्या पॉकेटच्याच भल्यासाठी राजकारण करायचं, हीच विचारधारा आजकाल काही पक्षाच्या नेत्यांनी अवलंबलेली आहे. म्हणजे मुळात तुम्ही जर पश्चिम बंगालमध्ये बघाल, सुभाषचंद्र बोस कधीही हिंदुत्ववादी या कॅटेगरीतील नव्हते, पण भारतीय जनता पक्षाने पोस्टर बॉय म्हणून सुभाषचंद्र बोसांना पण पुढे केलं. विवेकानंद हे कधीही भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्वाच्या विचारधारणेमध्ये बसणारे किंवा परफेक्ट हिंदुत्वाचीच विचारधारा ह्यांचीच आम्ही मानतो असं म्हणणारे नाहीत, पण विवेकानंदांना सुद्धा तिथे भारतीय जनता पक्षाने पोस्टर बॉय म्हणून वापरलं. जे हिंदू आहेत, जे भारतीय परंपरेला, भारतीय मूल्यांचं रक्षण करणारे जी लोक आहेत, त्या लोकांना भारतीय जनता पक्षाने आपलंसं करून घेतले. आणि हे फक्त पश्चिम बंगालमध्येच नाही, हे बऱ्याच राज्याच्या इलेक्शनमध्ये तुम्हाला असं दिसेल. आसाममध्ये 126 जागांपैकी भारतीय जनता पक्षानं 82 जागा जिंकल्या, तर काँग्रेस पक्षाला 19 जागांवर विजय मिळाला. मुख्यमंत्री हेमंत बिश्वा शर्मा यांच्या नेतृत्वात सत्ता राखण्यात भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांना आसाममध्ये यश मिळालं. तमिळनाडूमध्ये नव्यानं निवडणुकीत उतरलेल्या TVK तमिळगा वेत्री कळघम या अभिनेते जोसेफ विजय यांच्या पक्षाला झंझावाती जनमत मिळालं. त्यामुळे सत्ताधारी द्रविड मुनेत्र कळघम पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. TVK पक्षाला एकूण 234 पैकी 108 जागांवर विजय मिळाला, तर द्रमुकला अवघ्या 59 जागा मिळाल्या. मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांचाही सुमारे 8,800 मतांनी पराभव झाला. केरळमध्ये एकूण 140 जागांपैकी सर्वाधिक 63 जागा जिंकत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 26, भारतीय कम्युनिस्ट पक्षाला 8, तर इंडियन युनियन मुस्लिम लीगला 22 जागांवर विजय मिळाला. या दोन्ही राज्यातल्या निवडणूक निकालाबाबत ओंकार जोशी म्हणाले, केरळचाही निकाल आलेला आहे. केरळचा निकाल बघताना असं दिसतं की भारतीय जनता पक्षाला अजून किमान 10 ते 15 वर्ष तिथे मेहनत घ्यावी लागणार आहे. ते इतकं सोपं राज्य नाहीये. तिथला जो जातीय धार्मिक मतदान बघितलं तरी हिंदू समाज असेल केरळचा, तरी तोही अजून भाजपला आपलासा करता आला नाहीये, हे सत्य आहे. विनोद तावडेंना केरळच्या भूमीवर भारतीय जनता पक्षाने पाठवलं, तर त्यावेळेस असं नाही की भारतीय जनता पक्षाच्या 50 सीट येणार होत्या आणि काल 6 आल्या 7 आल्या, ते त्यांनाही माहिती होतं. ही आणि केरळमध्ये जाऊन कुठेही मोदींनी असं नव्हतं सांगितलं की आम्ही केरळमध्ये सत्ता स्थापन करू. जिथे त्यांनी सांगितलं होतं आम्ही या राज्यात सत्ता स्थापन करतोय, तिथे ते करतायत. त्याच्यानंतर साऊथ मध्ये जर बघितलं आपण, तर साऊथच्या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पक्षाला अजून प्रचंड मेहनत घ्यायची गरज आहे. पण एक जर तुम्ही या तिन्ही ह्याचं बघितलं, तर हिंदुत्वाला मारक ठरणाऱ्या, हिंदुत्वाच्या भूमिकेच्या विरोधात असणाऱ्या सगळ्या नेत्यांचा काल पाडाव झालेला आहे. ममता बॅनर्जी स्वतः पडल्या आहेत, स्वतः स्टॅलिन पडलाय, आणि ह्या सगळ्यांचा एक जर कॉमन अर्थ काढलाय, तर हिंदू समाज, हिंदुत्व मानणारा कार्यकर्ता आणि या सर्वांना एकसंध बांधून ठेवणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ह्या सगळ्यांचंच ह्यामध्ये प्रचंड योगदान आहे. भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगाल काय 2-4 दिवसामध्ये नाही जिंकलाय. म्हणजे भारतीय जनता पक्ष कुठून आलाय, तर केरळमध्ये आज तो 6 वर आहे, तर तो पश्चिम बंगालमध्ये साधारणतः 10 वर्षापूर्वी तेवढ्याच सीटवर होता. मागच्या निवडणुकीमध्ये 2021ला भारतीय जनता पक्षाला पश्चिम बंगालने 77 आमदार दिले होते, परंतु ममता बॅनर्जींनी 5 वर्षामध्ये तो आकडा त्यांच्या लोकांना पळवत नेत 65 पर्यंत आणला. 12 आमदार ममता बॅनर्जींनी भारतीय जनता पक्षाचे नेले होते. काही खासदार भारतीय जनता पक्षाच्या ममता बॅनर्जींच्या गळाला लागले होते, आजी माजी खासदार. ममता बॅनर्जीने शेवटपर्यंत प्रचंड प्रयत्न केले, पण ज्यावेळेस असं म्हणतात भारताच्या लोकशाहीमध्ये असं फार कमी वेळा झालेला आहे की काही निवडणुका लोक हातात घेतात, तर ही कालची जी निवडणूक होती पश्चिम बंगालची, ही लोकांनी हातात घेतलेली निवडणूक होती. त्याचं सर्वोच्च उदाहरण असं आहे की काल जो विजय जुलूस निघतोय, सगळीकडे जे काही सेलिब्रेशन चालू आहे, त्याच्यामध्ये ते तुम्हाला पुरावा म्हणून तुम्ही ते बघू शकता की लोकांना किती आनंद होतोय आणि लोकांच्या डोळ्यातून पाणी आहे. म्हणजे इमोशनल व्हिडिओज खूप तुम्हाला सोशल मीडियावर बघायला मिळतील. एका ठिकाणी एक वृद्ध स्त्री आहे, ती वृद्ध स्त्री सांगते की आमच्या या एरियामध्ये आम्हाला भारतीय जनता पक्षाचा झेंडा जर लागला तर तो 10 मिनिटांमध्ये काढून फेकून दिला जायचा, त्याला जाळून टाकला जायचं. तो जो कोणी झेंडा लावणार आहे, तो लावणारा व्यक्ती मार खायचा किंवा त्याच्यासोबत काहीतरी वाईट कृत्य व्हायचं, आणि ज्याला तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशन मधून सिक्युरिटी मिळायची, त्याला पाठिंबा मिळायचा. लोकशाही मूल्यांची
पायदळीत उडवणे आणि या सगळ्या गोष्टी करणारे लोक आजपर्यंत जे सत्तेत होते त्या सत्तेचा आज पाडाव झालाय. आणि भारतीय लोकशाहीसाठी, भारताच्या सुदृढ लोकशाहीसाठी, भारताच्या भवितव्यासाठी, भारताच्या पुढच्या पिढीसाठी, भारताच्या अंतर्गत सुरक्षेसाठी ही कालची घटना ही केवळ भारतीय जनता पक्षाचा विजय म्हणून पाहिली जाऊ नये असं मला वाटतं. ती भारत म्हणून, भारताच्या एकसंधतेला आव्हान देणाऱ्या शक्ती हरल्यात आणि भारताची एकसंधता अजून मजबूत झाली आहे अशा अँगलने ती पाहायला पाहिजे. काल फक्त भारतीय जनता पक्ष निवडणूक जिंकलाय, पण इथून पुढे भारतीय जनता पक्ष निवडणूक जिंकल्यानंतर काय करतो, भारतीय जनता पक्ष असेल किंवा कोणताही मॅच्युअर्ड पॉलिटिक्स हा दोन पद्धतीने राजकारण करत असतो. एक निवडणुकीच्या आधीचं राजकारण आणि दुसरी सत्ता बनवल्यानंतरचं राजकारण. तर आता मला असं वाटतंय की 2029 मोदींना अजून सोपं झालंय. मी मुद्दाम मोदींना हा शब्द वापरतोय. माझ्या मते 2029लाही मोदींच्या चेहऱ्यावरती भारतीय जनता पक्ष निवडणूक लढवेल. येत्या काही काळामध्ये उत्तर प्रदेशात असलेली निवडणूक परत योगींच्या चेहऱ्यावर लढवली जाईल आणि तिचे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला कालच्या विजयामधून प्रचंड कॉन्फिडन्स आहे तो मिळेल. आणि 2029च्या निवडणुकीपर्यंत भारताच्या लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचा जो खासदारांचा आकडा आहे तो यापेक्षा नक्कीच वाढलेला दिसेल. आणि तो जो वाढलेला आकडा आहे तो पश्चिम बंगालमधून तृणमूलच्या खासदारांच्या रूपाने वाढेल असं देखील मी सांगतो. विविध राज्यांमधल्या विधानसभेच्या रिक्त जागांसाठीची पोटनिवडणूकही नुकतीच पार पडली. या निवडणुकीचे निकालही परवा जाहीर झाले. यामध्ये राज्यातल्या बारामती आणि राहुरी या 2 मतदारसंघांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांनी या दोन्ही मतदारसंघातून अनुक्रमे विजय मिळवला. महायुतीच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ही निवडणूक लढवलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर या निवडणुकीमध्ये कोणत्याही मोठ्या राजकीय पक्षाच्या उमेदवाराचं आव्हान नव्हतं. सुनेत्रा पवार यांनी या निवडणुकीत 2,18,869 मतं मिळवली असून त्यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचे उमेदवार प्राध्यापक R.Y. घुटुकुडे यांचा 2,18,034 मतांनी पराभव केला. अहमदनगर जिल्ह्यात राहुरी मतदारसंघातून भाजपचे अक्षय कर्डिले यांनी या निवडणुकीमध्ये विजय मिळवला. त्यांना 1,40,093 मतं मिळाली. कर्डिले यांनी या निवडणुकीतले आपले निकटचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गोविंद मोकाटे यांचा 1,12,587 मतांनी पराभव केला. मोकाटे यांना 27,506 मतं मिळाली. या दोन्ही विजयांमुळे महायुतीनं विधानसभेतल्या आपल्या दोन्ही जागा राखण्यात यश मिळवलं आहे. देशभरातल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि काही विधानसभांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीच्या निकालाबाबत राजकीय विश्लेषक ओंकार जोशी यांनी केलेलं विश्लेषण प्रासंगिक या सदरात आताच आपण ऐकलत. हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते समरजित ठाकूर, निर्मिती सहाय्य सचिन आंबेकर. Thank you.